राहुल गांधी यांचं मोहब्बत की दुकान आता झूठ की दुकान झालेली आहे। मोहब्बत की दुकान या नावाने राहुल गांधीजी राजकारण करतायत, करू पाहतायत, पण त्यांच्या दुकानाची दरवाजे उघडल्यावर त्यामध्ये नफरत, अराजकता, दंगा आणि भारत विरोधी प्रचार हेच सामान त्या ठिकाणी दिसतंय। आणि त्यामुळे राहुल गांधीजींनी त्यांच्या मोहब्बत की दुकान हे नाव बदलून झूठ की दुकान, अराजकता की दुकान, दंगा भड़काने की दुकान, नफरत फैलाने की दुकान और भारत विरोधी बातें फैलाने की दुकान असं नाव ठेवावं। त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, त्यांच्या पक्षाने लक्षात घेतलं पाहिजे। रोज उठून खोटं बोल आणि तोंडावर पड, रोज काहीतरी गोष्टी एक्झॅगरेटेड वाढवून चढवून सांग आणि वितुष्ट आणि विषमता आणि विघटनवाद पसरवा आणि स्वतःच तोंडावर आपटून घ्या, हा प्रकार राहुल गांधीजी करतायत। त्यांनी ज्या पद्धतीचा उल्लेख, ज्या फाईलचा आमच्या सरकारवर किंवा प्रधानमंत्र्यावर करण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ ते सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। आणि जो सूर्यावर थुंकतो थुकी त्याच्याच तोंडावर उडते। आणि म्हणून स्वतःचा पक्ष, त्याच्या अंतर्गत असलेली परिवाराची राजीव गांधी फाउंडेशन हे चीनकडून फंडिंग घेणार आणि भारतीय जनता पक्षाला किंवा मोदी सरकारला देशभक्तीचे भाषण देणार, असा अनाकलनीय प्रकार राहुल गांधीजींनी करू नये। त्यांनी नवीन दुकान झूठ की दुकान सुरू करावं। एवढं खोटं ते बोलतायत, किंबहुना एखाद्या व्यक्तीला त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे, त्याच्या नावाच्या अगोदर एखादी उपाधी मिळते, तर रोज खोटं बोलण्यामुळे मला असं वाटतं की आता वेळ आली आहे राहुल गांधी यांना उपाधी देण्याची, ती म्हणजे खोटे राहुल गांधी। ही उपाधी खोटे त्यांना आता आपण देऊया, असंच चित्र त्या ठिकाणी आहे।